महाराष्ट्रामध्ये 68,000 आशा व किमान 4,000 गटप्रवर्तक महिला आहेत. शहरातल्या आशांचा हिशोब केल्यास त्याच्यामध्ये आणखीन वाढ होऊ शकते. सगळ्या महाराष्ट्रामध्ये मिळून 20 पेक्षा जास्त कामगार संघटना फक्त आशा आणि गटप्रवर्तकांच्या मध्ये कार्यरत आहे. आपल्या जवळची जी संघटना आहे की जी राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे युनियन्स आहेत, त्यांच्या युनियनची संख्या सुद्धा 20 वरच आहे. परंतु एक चांगली बाब अशी आहे की त्या सगळ्या संघटनांची मिळून एक समन्वय समिती आहे. परंतु ही जी आशा आणि गटप्रवर्तकांची कृती समिती आहे त्यामध्ये फक्त 4च संघटना आहेत आणि इतर ज्या 15-16 रजिस्टर कामगार संघटना आहेत त्यांचा समावेश त्याच्यामध्ये नाही. म्हणजे त्यांना असं वाटतंय की जणू काय आम्ही 4 संघटना सगळं करतोय, तर हे खरं नाही. कारण आपण बघतोय की देशाच्या पातळीवर सुद्धा खूप मोठ्या संघटना आहेत. इंटक आहे, BMS आहे, SMS आहे, शिवसेनेच्या युनियन्स आहेत. या युनियन्स काही यामध्ये नाहीत. तर मुख्य मुद्दा असा आहे की सर्वसमावेशक सर्व संघटना यात नाहीत, हा एक प्रश्न आहे. आणि यापूर्वी जे काही लढे झालेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही बरोबर होतो. आम्ही सर्व प्रश्नांच्या बद्दल आशा गटप्रवर्तकांच्या मध्ये जाणीव निर्माण व्हावी, त्यांनी सर्व प्रश्नाला सामोरे जाण्याचा प्रयत्न करावा व त्यांचा सुद्धा सहभाग यामध्ये असला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्याने असा फतवा काढला ज्यांच्याबरोबर आम्ही होतो की तुम्ही आशांच्याकडून किमान 5,000 रुपये घ्या, गटप्रवर्तकांच्याकडनं 5,000 रुपये तुम्ही लढानिधी संपादना घ्या. आम्ही म्हटलं हे काय आम्ही गोळा करू शकत नाही आणि आम्हाला कोणी आशा देणार नाही. तर मग आशा जर देत नसतील तर मग तुमच्या संघटनेकडनं तुम्ही 5,000 रुपये द्या म्हटल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला आम्ही रामराम करतोय, तुमचा आणि आमचा काही संबंध नाही आणि गरज नाही तुम्हाला जोडून घेण्याची. सरकारकडे संघटना रजिस्टर असलं की ते पुरेसं आहे. म्हणून आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने इतर काही संघटनांच्या वतीने सुद्धा गेल्या 15 दिवसामध्ये निवेदनं दिलेली आहेत. त्याची पोच आलेली आहे, मुख्यमंत्री कार्यालयाकडून पोच आलेली आहे आणि आमची निवेदनं त्या ठिकाणी पोचलेली आहेत. मुद्दा दुसरा असा आहे की जो अतिशय गंभीर आहे की सध्या नव्याने आलेला आहे, या कामगार चळवळीला कीड लागलेली आहे की काही संघटनांनी मोर्चाला मुंबईला न येणाऱ्यांना 1,500 ते 2,000 रुपयाचा दंड लावलाय. त्यांना विचारा तुम्ही, कामगार कायद्यामध्ये दंड गोळा करायची कामगारांच्याकडनं कुठं तरतूद आहे का? हा दरोडा आहे, तुम्हाला दंड गोळा करता येणार नाही. काय संबंध आहे दंडाचा? समजा आजच्या मोर्चाला एखादी महिला आली असेल, ती मागच्या मोर्चाला नाही आली असेल तर तिचं प्राधान्य राहील. जी मागच्या मोर्चाला आलेली असेल ती यावेळेला विश्रांती घेईल, स्वातंत्र्याचा भाग आहे. आशा आणि गटप्रवर्तकांनी कुठल्या संघटनेचं सभासद व्हावं आणि कुठल्या नाही हा त्यांचा हक्क आहे. म्हणून तर 4 संघटना आहेत ना, म्हणून तर कृती समिती आहे, एकच युनियन नाही. आणि ते बी एकमेकावर कोरगुडी करायचा उद्योग सुरूच असतात. त्या 4हीनं जर सांगितलं तुम्ही फोन करून तुम्ही दंड गोळा केलाय का, तुम्ही जाहीर करा किती तुम्ही दंड आता ह्या मुंबईला न येणाऱ्या आशांच्याकडून गटप्रवर्तकांच्याकडून गोळा केलेला आहे आणि दंड तुम्ही कुठं ठेवलेला आहे, त्या दंडाचं तुम्ही करणार आहे काय आणि दंडाची कुठं तरतूद आहे. तुम्ही दंड केला म्हणून तुम्ही पावती दिली का? तुम्ही प्रामाणिक राहा, महिलांची अशी प्रामाणिक राहा. तुम्हाला जर दंड घेतला तर तुम्ही दंड घेतला म्हणून पावती द्यायला पाहिजे, त्याची नोंद असली पाहिजे. तर हे दंडाचं जे प्रकरण आहे ते भयानक आहे आणि हे आशांना मदत करण्याच्या ऐवजी त्यांच्यावर दहशत निर्माण करून त्यांच्याकडनं हे पैसा दरोडा घालण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळं ज्यांनी दंड दिला असेल त्यांनी त्या संघटनेकडे परत पैसे मागा. जर देत नसतील तर तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करू शकता, हा गुन्हा आहे. कामगार कायद्यामध्ये कुठेही कामगाराकडनं दंड घेण्याची तरतूद नाही. तर हे जे केलेलं आहे हे भयानक आहे आणि त्याच्यामुळं की त्यांना खोटं सांगावं लागतं की आम्ही हे मिळवलं ते मिळवलं. तरी बरं की ते सांगतायत आमची सकारात्मक चर्चा झाली, म्हणजे काही झालंच नाही. निर्णयाची अंमलबजावणीच काही नाही. उदाहरणार्थ समजा भाऊबीज आशांना गटप्रवर्तकांना मिळाली पाहिजे. आता कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनसचा निर्णय झालेला आहे, तो मिळालाय नाही मिळालाय माहिती घ्यावी लागेल. अंगणवाडी महिलांना भाऊबीज दरवर्षी मिळते, ती सुद्धा कमी आहे अशी त्यांची ओरड आहे.
तर ही भाऊबीज मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती 8 दिवस जागे होऊन त्याचा काय उपयोग आहे? त्याचा तुम्ही 6 महिन्यामध्ये काय पाठपुरावा केलेला आहे? त्यांनी काय उत्तर दिलेले आहे? समजा जर महाराष्ट्र शासनाच्या तरतुदीमध्ये आर्थिक तरतूद केलेली नसेल तर तो दिवाळीच्या वेळेला कसं मिळेल? आज 11 तारीख आहे आणि 18 तारखेपासून दिवाळी आहे, 7 दिवसामध्ये काय निर्णय होणार आहे? म्हणजे तुम्ही फसवाफसवीची कशासाठी तुम्ही सांगताय? ज्या मागण्या दीर्घकालीन आहेत, सुटणार नाही, त्याच्याबद्दल स्पष्टता पाहिजे. जरूर आज आमची मागणी आहे. पहिली मागणी काय आहे की आशा आणि गटप्रवर्तकांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालाच पाहिजे. काय चुकीचं आहे? 20 वर्ष झाली आता काम करतायत आशा आणि गटप्रवर्तक. मग त्यांना जी रिक्त पदं असतील आरोग्य खात्यामध्ये त्या सगळ्या रिक्त पदांच्यावर त्यांनी भरती करून इतरांच्याकडनं प्रशिक्षण देऊन त्यांनी त्यांची नेमणूक केली पाहिजे. अनेक राज्यांच्या मध्ये केली गेलेली आहे. ही पहिली मागणी आहे. अर्थात ही मागणी मान्य होत नाही म्हणून काय आपण गप्प बसलो असेल तर भाग नाही, परंतु ही मागणी लावून धरली पाहिजे. त्याच्यानंतरचा मुद्दा काय आहे की मोबाईल घेण्याचा. खरं म्हणजे सुरुवातीला अशा महिलांनी अनेक ठिकाणी सांगितलं की आम्हाला मोबाईल नको, कारण त्यांना ऑनलाईन कामाची जबाबदारी नको होती म्हणा किंवा सक्ती नको होती म्हणा. त्याच्याबद्दल एक पद्धतीची मागणी नव्हती तरी सुद्धा मोबाईलची मागणी केली होती. आता मोबाईलची मागणी करून सुद्धा आता 4 वर्षे होऊन गेली. त्यावेळेस अशी चर्चा झाली होती की ज्या चर्चेला मी होतो, अभियान संचालकांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला लॅपटॉप देऊ, परंतु त्याची अंमलबजावणी त्यांनी केलेली नाही. आता मंत्री जर असं म्हणत असतील देऊ म्हणजे आश्वासन आहे, त्याचं प्रोसिजर काय आहे ती काही प्रोसिजर झालेली आपल्याला दिसून येत नाही. त्याच्यानंतरचा मुद्दा काय आहे की गटप्रवर्तकांच्या मागण्याबद्दल सुद्धा असेच दिशाभूल केलेली आहे. खरं म्हणजे आम्ही ज्या वेळेला सर्व गटप्रवर्तक 500 गटप्रवर्तक आरोग्य भवनावर बसलो होतो 3 डिसेंबर 2024ला, त्यावेळेला त्याच दिवशी अभियान संचालकांनी भारत सरकारकडे पत्र पाठवून दिलेलं आहे की गटप्रवर्तकांना तुम्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व लाभ द्या, त्यांना ट्रीट करा. तर ते अजून तसंच पेंडिंग पडलेले, त्याच्यावर काही निर्णय झालेला नाही. आणि आता त्याच्याबद्दलचा निर्णय म्हणजे गटप्रवर्तकांची फसवणूक आहे. तुम्ही एक लक्षात घ्या की हे कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा काय सगळं अचानक मिळालेलं नाही. मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की 2022 साली मुंबई हायकोर्टाने निकाल दिला कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बद्दल. काही कंत्राटी कर्मचारी कोर्टामध्ये गेलेले होते आणि कोर्टाने सरकारला सांगितलं की तुम्ही याबद्दल निर्णय करा आणि त्यांना ज्यांची 10 वर्ष झालेली असतील पूर्ण, तुम्ही त्यांना नोकरीमध्ये कायम करा असा निर्णय करा, असं सरकारवर सोडून दिलं होतं हायकोर्टाने. सरकारनं त्या निर्णयाची अवहेलना केली. निर्णय काय घेतला? 33% जागा कंत्राटी कर्मचारी आता भरू आणि 66% 67 जागा जी आहेत ते त्यांच्या पद्धतीने भरणार. नवीन माणसं ज्यांना काही अनुभव नाही त्यांना त्या पद्धतीचा. म्हणजे इथं सुद्धा सरकारनं पहिल्यांदा फसवणूक केली. बरं, हा निर्णय कधीचा आहे? जून 2022चा. सरकारनं निर्णय कधी केला? डिसेंबर 2023 मध्ये. आता डिसेंबर 23 संपलं, 24 संपलं, 25 संपत आलेलं आहे. अजूनही त्यांच्या नेमणुका नाहीत. अजूनही त्याच्याबद्दल सरकारनं निर्णय केलेला नाही. ही ज्यांना कायम करणार होणार त्याच्याबद्दल सुद्धा अनेक प्रश्न आहेत. त्यांची ही अवस्था आहे. आणि अशा अवस्थेमध्ये किमान गटप्रवर्तकांची ठोस मागणी ही आहे की तुम्ही त्यांना इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे ट्रीट करा, त्या पद्धतीने सर्व हक्क द्या. हे सरकार तयार नाही, हे त्यांना मान्य नाही. त्यांनी लेखी कळवलेलं आहे. म्हणून या महाराष्ट्रामध्ये एकमेव आमची युनियन आहे की जी मुंबई हायकोर्टमध्ये पहिल्यांदा गेली. आता कोल्हापूर खंडपीठ झाल्यानंतर ती आता कोल्हापूर खंडपीठाकडे केस वर्ग झालेली आहे आणि 9 डिसेंबरला त्याच्याबद्दलची पुढील सुनावणी आहे. म्हणजे गटप्रवर्तकांना कंत्राटी म्हणून तुम्ही नेमणूक करता, आदेश देता आणि लाभ मात्र द्यायला तयार नाही. हा जो अन्याय आहे त्या अन्यायाबद्दल एवढंच ठरलं की हे संधिसदूपण आहे की त्यांचा ठराव केंद्र सरकारकडे पाठवायचा. काय संबंध आहे? महाराष्ट्र सरकारने सरळ सरळ निर्णय करायला पाहिजे की जे आता 33,000 जागा भरायच्या त्याच्यामध्ये गटप्रवर्तकांची सुद्धा नेमणूक झाली पाहिजे. म्हणजे त्यांच्याबद्दलचा प्रश्न कुठला सुटलेला नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की
त्या वरवरच्या मागण्याबद्दल चर्चा झाली म्हणून सांगायचं आणि दुसऱ्या बाजूनं दादागिरी करून दमदाटी करून दंड गोळा करायचा, फंड गोळा करायचा, 5-5 हजार रुपये द्या म्हणून सांगायचा. म्हणजे हे एक प्रकारचं आशांच्यावर गटप्रवर्तकांच्यावर दमदाटी करून आशांची लूट करायचा सगळं प्रयत्न सुरू आहे. तर हे आशा आणि गटप्रवर्तकांनी ओळखलं पाहिजे. आणि युनियनचं काम काय, फक्त मुंबईला मोर्चा झाला म्हणजे झालं काय? युनियनचं काम हे सातत्याने आता प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर व्हायला पाहिजे. हे जे 10,000 रुपये मानधनवाढ झाल्यानंतर, ज्या मानधन झाल्यानंतर ही जी कामवाढ लादलेली आहे, ताणवाढ लादलेली आहे, अशांना त्रास दिला जातोय, धमक्या दिल्या जात आहेत, याच्या विरोधी खरं म्हणजे कारवाई झाली पाहिजे आणि प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्याच्याबद्दलची सगळी परिस्थिती घडून आली पाहिजे. म्हणून एक लक्षात घ्या की सर्व संघटनांना काम करण्याचा अधिकार आहे, सर्व रजिस्टर कामगार संघटनांना काम करण्याचा अधिकार आहे. रजिस्ट्रेशन सरकारनं दिले ना आम्हाला आणि बाकीच्यांना कामगारांच्या मध्ये काम करण्याचं. आणि ते असल्यामुळे की हे जे दिशाभूल करण्याचे उद्योग आहेत की दुसऱ्यांना आलाय का मी तेवढा चांगला आहे, माझ्यामुळे सगळं होतं, हा जो सगळा एक प्रकारची विकृती या चळवळीमध्ये आलेली आहे. आणि त्या विकृतीमुळे आता त्यांनी परिसीमा गाठलेली आहे की आता तुम्ही मोर्चाला आला नाही तर 1,500 रुपये दंड द्या, 2,000 रुपये दंड द्या. आणि दंड गोळा केलेला आहे. हिंमत असली तर तुम्ही जाहीर करा की आम्ही दंड गोळा केलेला नाही म्हणून. हिंमत असली तर तुम्ही जाहीर करा की आम्ही दंड गोळा करायचा आदेश दिलेला नाही म्हणून. हे करायला पाहिजे त्यांनी. तर हे सगळं असल्यामुळे हे जे दुर्गुण आहेत त्याचा विचार आशा आणि गटप्रवर्तकांनी करायला पाहिजे. खरं म्हणजे या संदर्भातला एखादा मोर्चा मुंबईला काढणं म्हणजे संपूर्ण जीवन नव्हे. रोजचं जे जीवन आहे आशांचं आणि गटप्रवर्तकांचं, जो त्रास केला जातो तो संपला पाहिजे. मानधन वाढलं पाहिजे. भारत सरकारने 2018 सालापासून मानधनामध्ये वाढ केलेली नाही. कामावर आधारित मोबदला तो चौपट व्हायला पाहिजे. तुमचं जे पीस रेट आहे तो कामावर आधारित नष्ट करून टाइम रेटेड व्हायला पाहिजे, जसं इतर कर्मचाऱ्यांना वेतन दिलं जातं. तर या सर्व मागण्यांच्यासाठी सुद्धा पुढील काळामध्ये आपण विचार केला पाहिजे. आणि तुम्ही सजग राहा, डोळे उघडीत ठेवून बघा प्रत्येकजण कोण काय बोलतंय, काय करतात आणि त्यानुसार निर्णय करा, असे मी आपल्याला आवाहन करीत आहे. मी शंकर पुजारी, महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेचा मी राज्य अध्यक्ष आहे. माझा मोबाईल क्रमांक आहे, जरूर काही प्रश्न असल्यास जरूर विचारा. 9960499366 या विनामूल्य आहे हे यूट्यूब चॅनल. आपण जास्तीत जास्त संख्येने सबस्क्रायबर व्हा, या यूट्यूब चॅनलचा प्रसार करा एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद.